आपण ओरा खाईमच्या शिवरमध्ये आपण थर्ड चॅप्टर मध्ये आपण आलेलो आहोत. थर्ड चॅप्टर मध्ये आपण पसूक बघू. आपण नंबर 13 नंबरचा पुस्तक आपण चालवायला चालू करू. ओके. आणि मफरशीम बघू आपण. ओरा खाईम. तर ओरा खाईम इकडं लिहिलं आहे वयोमेर. पसूक मध्ये लिहिलं आहे वयोमेर השם אלוקים לאישה מה זאת עשית ותאמר אישה הנחש השיאני והאוכל. आपण राशीचा आपण पिरुष बघू. राशी इकडं आणतात वयोमेर השם אלוקים לאישה מה זאת עשית, काय तू केलास. आणि बाई उत्तर काय देते त्या 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 प्रश्नावरती. बोलते ותאמר האישה, म्हणजे बाई बोलते הנחש השיאני והאוכל, म्हणजे मला त्या नखाशनी, मला त्या सर्पानी, हिसियानीचा अर्थ आहे मला त्यांनी चुकवला, मला त्यांनी खूप मोठे मोठे गोष्ट सांगितल्या आणि त्यांनी मला चुकवला आणि त्याच्यामधनं मी खाल्ला. इकडं आपण बघू, इकडे लिहितात राशी व्हेसियानी एतियानी, हितियानी म्हणजे त्यांनी मला चुकवला. आणि बोलतात ते कमो अल इसा एतखेम खिसकियाव. כן? तिकडे लिहिलं आहे अल खिसकियाव अल यस्सी एतखेम खिसकियाव. कोण बोलले तुम्हाला आठवते? आपण बघितलं मलाखीम आलेफ मध्ये. पण या पसूक जाणले दवरे यमीम मध्ये तिकडं आपण बघितला की राब शके म्हणून जो होता याचा माणूस सनखेरीफचा, त्यांनी तिकडे त्या लोकांना येऊन सांगितला की तुम्ही खिसक्यावचं ऐकू नका, तो तुम्हाला सांगते हाशिम आपल्याला वाचवल वगैरे, काय बघू नका, कोणाचीच देव जी आहे ते नाही आली वाचवायला सनखेरीफच्या समोर बखूल. तर म्हणजे त्यांनी मोठं मोठं बोलून मला फसवला, तसा बोलतात राशी. राशी असं एक्सप्लेन करतात. आपण बघू ओराखाईमचं पेरुष. ओराखाईम बोलतात शुभ, मी तुम्हाला कितीतरी वेळा बोललोय की ओराखाईमच्या, आणि ही जी आहे शुभ ही स्टाईल आहे. केन जेव्हा आपण शिकतो बऱ्याच वेळेला तेव्हा आपल्याला समजायला लागतं की नखोन प्रत्येक वेळेला जेव्हा असे बोलतात त्यांचा मार्ग आहे तसा ओराखाईम मध्ये पण. जेव्हा ओराखाईम आपल्याला शिकवतात ते पेरुशीम, आणि जेव्हा ते सांगतील कुठल्या सद्दिकीम बरोबर बद्दल, तर त्यांचा जो पाप जो आहे ते प्रयत्न करतील दाखवायला की त्यांचा पाप जो होता की तो ऑप्शन नव्हतं त्यांच्या हातामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो पडला. पण जेव्हा येतील शिकवायला आपल्याला शाहीम लोकांच्या बद्दल, तेव्हा आपल्याला ओराखाईम शिकवतील की अफिलू ज्या गोष्टी त्यांनी चांगल्या केल्या त्याच्यामध्ये पण त्यांचा वाईट उद्दिष्ट होता. आणि ते ते हायलाइट करून दाखवतील ही गोष्ट. बोलते तिकडे वयोमेर वयोमेर हशेम एलोकीम लेईशा. बोलतात כן, म्हणजे तुम्ही आतापर्यंत मला नाही माहिती, तुम्ही ऐकलंय पिरुष की ज्याच्यामध्ये बेमेत ईशा म्हणजे बाईचा जो पाप होता त्याच्यामध्ये कोणी सने गोरिया सांगितली की नाही, बाईने पाप केला तो ऍक्च्युली इट वॉज कुठलं दिलाकडे ऑप्शन नव्हता. राशी बोलतात वैसियानी, म्हणजे तिने सांगितलं, त्यांनी मला फसवला, त्यांनी मला मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या. तर बघू आपण ओराखाईम काय बोलतात. ओराखाईम बोलतात ताम शेला जू ई लेईतवदोता लाभोना लिफने आशेम. म्हणजे बोलतात हा प्रश्न जो विचारला आशेमनी काय ऑपॉर्च्युनिटी दिली खवाला. लिहितवादोत म्हणजे जेव्हा आपण बघितलंय जेव्हा कुठला माणूस चुवा करते त्या चुवासाठी त्याला 3 गोष्टी नेसेसरी आहेत. पहिली गोष्ट जी आहे ती आहे लिहितवादोत. दुसरा गोष्ट आहे कबालाला अतीद, म्हणजे परत तो ती गोष्ट नाही करणार. आणि तिसरी गोष्ट आहे खराता, म्हणजे त्याला खूप वाईट वाटते आणि तो लिहितवादोत करते. म्हणजे समजा कुठला माणूस आहे त्याला चुबा करायचा आहे आणि तो फक्त पकडते की मला त्याला वाईट वाटते आणि तो पुढे नाही जाऊन करणार. तर बोलतात की मस्पिक नाहीये, खाला ते मस्पिक नाहीये. त्याला पाहिजे की तो करल गाम विदुई, म्हणजे तो विदुई करल खताती हवी ती पशाती. त्यानंतर खता म्हणजे त्याला वाईट वाटते की त्यांनी गोष्ट केली. आणि तिसरी गोष्ट कबाला लातीद म्हणजे पुढे जाऊन ती गोष्ट करणार नाही. या तिन्ही मधली कुठली गोष्ट कमी असेल तर तो कम्प्लीट बाल चुबा तो नाही होते. आपण बोलतोय जनरली सगळ्या अविरोधसाठी.
दुसऱ्या स्पेसिफिक आवेरोसाठी त्यांच्यासाठी स्पेसिफिक त्यांचे दिनी माहीत. पण बोलतात इकडे ओर हाईम, की ही जी अपॉर्च्युनिटी होती, ती अपॉर्च्युनिटी होती खवाला दिली हाशेमनी. लितवादोत म्हणजे एक्सेप्ट करायला तिचा सीन. आणि बोलतात, त्या माशेला जू माझोत असीत. बोलतात वयोmer Hashem एल इशा माझोत असीत. काय केलास तू? बोलतात ותאמר אישה נחש השיאני. बोलतात להתוודות עוונה לפני השם. כי בזה הייתה ערוכה למחלתה. अरुखा लेमखालाता म्हणजे इकडं तिच्यासाठी जसं काय तिचा जो सीन होता त्याच्यासाठी ऑलरेडी तिला त्याचा हे केला होता. तिचा तिचा ए, तिला हे केला होता. तिच्यासाठी जसं काही प्लॅटफॉर्म तयार केला होता तिच्या मखालासाठी. तिचा जो वाईट गोष्ट होती त्याला रिपेअर करायसाठी. बोलतील इकडे ओरख आहे, इकडे सांगतील आपल्याला, की "अमरा हा नखाश इस्यानी वजे हुआ विदुई." म्हणजे जे ती बोलली, की नखाशने मला इसियानी, इसियानी हुआ विदुई म्हणजे काय बोलायला? बोलतात बोलतात גם טענה ששוגגת בדבר לצד פיתוי הנחש, וכבר כתבתי למעלה כי לא ידעה שישנו מסית זה. म्हणजे आपण वरती बोललो होतो, की तिला माहिती नव्हता, की नखाश जो आहे, ती असा कुठला जीव आहे, असा कुठला जीवजंतू आहे, की त्याचा 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 उद्दिष्ट या वर्ल्डमध्ये आहे, की तो फसवल आणि तो आपल्याला भाग पाडेल, की पापं होतील आपल्या हातातनं. आणि तो त्याचं काम आहे, तो त्याचा जॉब आहे. बोलतात, की तिला माहिती नव्हता. त्यामुळे पहिली गोष्ट ती होती शोगेग आणि तिने त्या गोष्टी ऐकल्या. आणि हिस्सियानी म्हणजे त्यांनी मोठ्या-मोठ्या गोष्टी सांगून तिला फसवलं आणि तिने ती गोष्ट ऐकली. ती होती विदुई. बोलतो हिस्सियानी जसं काही खतात यावी पशाती, तो गोष्ट होती हिस्सियानी. मग काय बोलतात हिस्सियानीचा अर्थ आहे, की तिने विदुई केली तिकडे लगेच. खतात यावी पशाती लगेच बोलली. दुसरा बोलतात की शोगेग म्हणजे बोलतात 3 लेव्हलचा इथे ह्याच्याची 3 लेव्हलचा इथे अवेरोची. पहिला जो सगळ्यात खालचा लेव्हल आहे शोगेग म्हणजे मिस्टेक. त्याला माहिती नाही की असा मिचवा आहे. त्याला असं माहिती नाही की असा बोरेर करणं म्हणजे तो भातामधनं दगड काढते. कुठली भाजी आहे त्याच्यामधनं तो मिरच्या बाहेर काढते शब्दाच्या दिवशी त्याला बोलतात बोरेर. ते अलाउड नाही शबातला करायला. तर बोलतात तर बोलतात, की तो शोगेग आहे. त्याला माहिती नव्हतं आतापर्यंत. ऑब्व्हियसली तो अवेराच आहे, तो अवेराच राहील. पण ती लेव्हल जी आहे ती येते मिस्टेकची लेव्हल, की त्याला माहिती नव्हता. दुसरी लेव्हल जी आहे, की त्याला बोलतात अवोन म्हणजे त्याला माहिती होता. पण त्यांनी केली कुठली गोष्ट त्याच्या येचेरारामुळे. त्याला तावा होता. त्याला होता तावा कुठली मिठाई खायची इंडियाची सुतरफेणी आणि हे ना ते खायची त्याला तावा होता. त्याला माहिती आहे. त्याला माहिती आहे, की बोलतात नाही खायला अलाउड आहे. तिकडे कुठला ज्यूइश माणूस त्यांनी बघितला नाही. ज्यूइश माणसाने त्याला मिक्स नाही केला, हे नाही केला, नाही खायला अलाउड आहे. पण तो जाऊन खाते. तर त्याला माहिती आहे, नाही खायला अलाउड आहे. पण तरी तो जाऊन खाते. शुभ כן, आपण बोलतोय मिचवत כן, जे आहेत. नाही मी सगळे मिचवत मी तुम्हाला सांगेन. तर मी एक्झाम्पल आणतोय नाही कोणाला बोलायसाठी मी फक्त एक्झाम्पल आणतोय. बोलतात, की आणि मला माहिती कोण करते काय. तर तर बोलते त्याला त्याला ते खायची इच्छा होती. त्याला खायचा होता रस्त्याच्या साईडचा वडापाव. त्याला खायचा होता हे इस्रायलला मिळत नाही म्हणून तो इंडियाला ट्रिप करते आणि ते खाते. तर बोलतात, की त्याला माहिती आहे, की नाही अलाउड आहे त्याला खायला आणि तरी त्यांनी खाल्ला. तर बोलतात तो तावामुळे त्याला ती डिझायर होती. त्या डिझायरमध्ये त्यांनी तो अवेरा केला. अफिलू त्याला माहिती होतं, की अलाउड नाहीये. कुठं पण तुम्ही सगळ्या बाकीच्या ह्याच्यामध्ये पण अप्लाय करा. मीट एंड मिल्क, कॅन आईस्क्रीम खायला त्याला व्हॉटएव्हर. तर तर त्याने तो अवेरा केला, तर तो बोलते त्याने तो अवोन केला. त्याच्या हातामध्ये त्याला चूक आहे. पण ती लेव्हल जी आहे ती ऑलरेडी वरची लेव्हल आहे, की त्याच्या हातामध्ये ती चूक म्हणून नाही पकडले जाणार. त्याला पकडले जाईल, की त्याच्यामध्ये याचे राहणार त्याचा त्यांनी त्याला स्वतःला कंट्रोल नाही ठेवला म्हणून. तिसरी गोष्ट आहे पेशा. पेशा म्हणजे त्याला माहिती होता. त्याला माहिती होता अमितचा आहे. त्याला माहिती होता हे करायला अलाउड नाही. पण त्याला डिझायर नाहीये. त्याला स्पेशल डिझायर नाहीये. तो करते कारण की सगळे रबानी लोकं बोलतात, "नाही अलाउड आहे, नाही अलाउड आहे, नाही अलाउड आहे." म्हणून तो मुद्दामून जाऊन तो अवेरा करते. हो, त्याला माहिती आहे की हाशेमला याच्याने राग येते. जसं लिहिलं आहे, "एलोके इस्राएल सोने जिमा." त्यांना हाशेमला आवडत नाही. कुठं पण इमॉडेस्टी आहे. जिकडं जिकडं चनिऊत नाहीये. जिकडं बायका माणसं सोबत एकत्र नाचतात, हे करतात.
त्याला माहिती आहे की अलाउड नाहीये आणि याच्याने राग येते, पण तो मुद्दामून करते कारण की बोलतात नाही करायचा म्हणून. त्याला म्हणजे त्याचा आनंद पण येत नाही, त्याला काय, त्याला स्पेशल इंटरेस्ट पण नाहीये त्याच्यामध्ये, पण तो मुद्दामून करते, त्याला बोलतात पेशा. आणि त्याच्यामध्ये तो जो आहे तो तो आवेरा जो आहे तो नाही, तू याच्या आरामध्ये तू भाग पडला म्हणून तो केला, याला तू राग आणण्यासाठी केला. तर तो पेशामध्ये तो पेशा आहे, ते पशा मोठा आवेरा त्यांनी केला. पण बोलतात इकडे की तानाज की शोगे घेत धवाव लेचाद पितू या नखाश, म्हणजे नाखाशने तिला समजावून बघितला, जसं आपण बघितला सगळ्या त्यांनी सुगीवत आणल्या बाबा कामाच्या तिला फसवायसाठी आणि तिला खायच्यासाठी भाग पाडायसाठी. आणि मग तिने तो खाल्ला आणि तिच्या पाप झाला आणि बोलतात तो बोलतात शगगा, ती तिच्या हातातनं चूक झाली, मिस्टेक होता, तिला माहिती नव्हता. विका कथाव तिले मला, आणि आपण ऑलरेडी डिस्कस केला होता की लो यदा शेयशनो मस्जिद जे, तिला माहिती नव्हतं अशी कुठली एक क्रिएशन आहे जिथं तिचा पर्पज आहे की तो मस्जिद करेल, तो तिला भाग पाडेल. पुढच्या मध्ये आपण राशीच्या ह्याच्यामध्ये थोडंसं बोलू, पण बेनताम इकडे शेईम आयता योदात लो आयता शोमात लो, म्हणजे जर तिला माहिती असता, जर तिला माहिती असतं की अशी कुठली ब्रिया आहे की अशी कुठली क्रिएशन आहे की तिचा उद्दिष्ट आहे की ती पाप करायला भाग पाडल, तर तिने त्याचा ऐकला नसता. म्हणजे पहिली गोष्ट, तिने स्वतःपासून स्वतःला सावध ठेवला असता. आता व्यामा इसियानी שרמזה לשון נשיאות ראש, כי אמר לה שבאמצעות אכילה זו תהיה כאלוקים ותתנשא, והודית ששגתה לפני הקונה. म्हणजे ती बोलली की इसियानीचा अर्थ काय आहे? हा जो शब्द जो आहे इसियानीचा अर्थ आहे की त्यांनी उचलला, घेतला. जसा बोलतात इव्रितमध्ये जी कुठली बाई लग्न झाली आहे तिला बोलतात नेसुआ. माझे नेसुआ शेसुआ, तिला 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 अपलिफ्ट केलेली आहे, तिला ती घेतलेली आहे, म्हणजे ती 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 बिलॉंग्ड आहे, ती 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 रेस्ड आहे, तिची लेवल जी आहे ती वरची लेवल आहे. बोलतात वेसियानी, म्हणजे तिने तो खताती, जसं बोललो मी तुम्हाला खताती केला, तर हिसियानी म्हणजे तिने स्वतःला वरती करायचा प्रयत्न केला, म्हणजे गावासारखा तिने प्रयत्न केला. जसं आपण ऑलरेडी बघितला हा शब्द आजच्या मध्ये, आजच्या इशायाहू मध्ये कितीतरी वेळा बघितला. आणि तिकडे दिलाय नसो ओश. नसो ओश म्हणजे गावात ज्यांच्यामध्ये प्राईड आहे, प्राऊड लोक जे आहेत त्यांच्याबद्दल इकडे दिलंय. आणि त्यामुळे बोलतात वेसियानी, म्हणजे तिने खेन बेमेत चूक केली आणि तिकडं बोलली खताती, म्हणजे इकडं ऑलरेडी तिने चुवाची जी तालीक जी आहे ती ऑलरेडी चालू केली की एलोहीम, ज्या सांगितलं की तू ओशील हशेम सारखी. आणि तिकडे तिची चूक झाली आणि तिने ते एक्सेप्ट केला की तिला ते पाहिजे. आणि ऑलरेडी तिने सांगितलं नकाशी सियानी, म्हणजे त्याने मला वरती चढवला आणि मी चढली. मी माझ्या डोक्यामध्ये प्राऊड हॉटीपणा घातला आणि तिकडं पाप केला. ותוריד בשגגת לפני הקונה, आणि तिने तिची स्वतःची मिस्टेक जी आहे ती एक्सेप्ट केली. בסדר? पहिला पिरुष. तो पुढच्या मध्ये आणलंय ויאמר השם אלוקים אל הנחש, כי עשית זאת ארור אתה מכל הבהמה ומכל पण अभी חיית एक प्रश्न आहे, השמחה रבה. כן. तिने चूक एक्सेप्ट केली हम्म. तर तिचा तिचा पेशवा तिथे एक्सेप्ट का नाही झाला? ऑब्वियसली का एक्सेप्ट तिला केलं. पनिशमेंट आलं? शो पनिशमेंट पनिशमेंट डिपेंड करते आवेरावरती. पनिशमेंट डिपेंड करते कुठला आवेर आहे त्याप्रमाणे. जसा रामबाम पण आणतात कुठले कुठले आवेर होत आहेत त्याच्यामध्ये. अवेरोत म्हणजे कुठले कुठले मिचवत आहेत जे नाही केले पॉझिटिव्ह मिचवत, त्याच्यामध्ये 3 ज्या गोष्टी आहेत त्या मस्ट स्पीक आहेत. म्हणजे त्यांनी तो समजा त्याला माहिती नव्हता की त्याला क्षमा करायला पाहिजे आरवीत मध्ये, पण त्याला नाही माहिती होतं क्षमा याचं मिचवा आहे आरवीत मध्ये, पण त्याला माहिती आहे सकाळी क्षमा करतात वैसे, आणि तो मिचवा नाही करत होता. त्याचा चुबा जो आहे त्या अवेराचा की तो क्षमा नाही बोलत होता रात्री, की मिचवा पॉझिटिव्ह मिचवा काय ओ आमेन बोलायचं मिचवा ओ वॉट एव्हर, तर त्या मिचवाचा जो रिपेंटन्स आहे तो रिपेंटन्स होते 3 गोष्टींमध्ये. खगाता म्हणजे विदुई, तो विदुई करते, त्याला माहिती नव्हता येते. खगाता सॉरी त्याला वाटते, आणि कबालाला ती पुढे जाऊन तो दररोज बोलायला चालू कर, संपला. मिचवत लोत असे काय, मिचवत लोत असे मध्ये तिकडं त्याला किपूर पर्यंत थांबायला पाहिजे, आणि किपूर मध्ये तो कॅन्सल आउट करते.
किपूरमध्ये तो येते, विदुई करते, किपूर त्याला कॅन्सल आउट करते. दुसरे जे मिचवत आहेत, मितोत बेद्दीन आणि क्रितोत, म्हणजे ज्या आवेरोत मध्ये मितोत बेद्दीन, बेद्दीनच्या डेथचे पनिशमेंट आहेत. ओ क्रितूत, क्रितूत शबात तोडते, क्रितूत करेत, ओ खामेच खाते पेसक मध्ये, ओ योम किपूरच्या दिवशी खाते, पिते, अंगाला ऑइंटमेंट लावते वगैरे, लेदरचे बूट घालते. त्याच्यामध्ये लिहिलंय करेत, करेत लिहिलंय, त्याला कट होईल. तिकडं क्लिअरली लिहिलेलं आहे इസുरीम, इസുरीम आणि डेथ, म्हणजे इസുरीम आणि डेथ. आणि आपण बघू तिला डेथची पनिशमेंट आली तर जो लेवलचा आवेरा आहे, आणि आपण मला वाटतं आपण डिस्कस केला होता सेम गोष्ट शब्बातच्या अलाखोत मध्ये पण. तिकडे आपण डिस्कस केलं होतं की शब्बात मध्ये एवढा का स्ट्रिक्ट आहे हशेम, की लोक आहे ना, हशेमने सांगितलं मला रेस्ट घे आणि मी ऑप्ट करतोय नाही मला रेस्ट घ्यायची आहे. आणि हाशेम त्याच्यासाठी राग करते माझ्यावरती आणि मला एवढे पनिशमेंट आणते आणि एवढे मिचवत माझ्यावरती टाकलेत की रेस्ट जे आहे ते हाशेम डिसाईड करते मी रेस्ट कशी करायला पाहिजे. तिकडे आपण सेम गोष्ट एक्सप्लेन केली होती की तो जो आवेरा जो आहे तो टच करते वरच्या ओलामोच मध्ये, वरच्या ए, वरच्या वर्ल्ड मध्ये तो आवेरा जो आहे टच करते आणि तिकडे तो डिफेक्ट करते. कुठले कुठले आवेरोज जे आहे त्यांचा जो शुभ हा अगदमा जो आहे बेजात हशेम, जेव्हा आपण खाईन चालू करू तेव्हा आपण बघू बेजात हशेम ब्लिनेदेव एच रशासच्या पियुष मध्ये. तिकडे सांगतील कुठल्या मिचवाला कुठं तो टच करते, कुठल्या कुठल्या वर्ल्ड मधल्या कुठल्या कुठल्या स्फिराला तो टच करते, आणि त्यामुळे तो कसा होतो. म्हणजे रशास तिकडे पनिशमेंट नाही सांगत, रशास सांगतात हालाखाली मासे, जेव्हा तुम्ही येता अरवित करता, जेव्हा तुम्ही येता मिनखा करता, मिचवतलो असे मेफो मितोत बेदीन क्रितोत वजे, कुठं ते हाईत, कुठं ते लेवल आहेत. तर बोलतात तिकडे की शबात जो आहे तो शबातला आपण आलियोत वरती 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 तो चढते. जेव्हा, आणि आपण हे बघू ओराखाईमध्ये पण की हशेमचं जी वन ऑफ द पनिशमेंट दिली की ज्यात अपेक्षा तुकाल, म्हणजे तुझ्या यू विल ईट फ्रॉम द स्वेट ऑफ द ब्रेव, त्याच्यामध्ये तुला काम करायला लागते. पण शबातला तू काम नाही करतो, म्हणजे जसा काय तुझा ओलाम जो आहे तो वरती चढते. आणि शबातला प्रॉब्लेम काय करते की शबातला तो पण ऑब्व्हियसली नाही बघत की आपली घरं वरती चढतात दुसऱ्या ओलामध्ये आणि आपण फुली स्पिरिच्युअल होतो आणि आपला सगळा कंडक्ट जो आहे तो शेमोत मध्ये होते. ऑब्व्हियसली नॉट, आपल्याला दिसत नाही. पण लिहितात तिकडे अरिजा की आलिया जी आहे ती प्निमियोत ओलामोत मध्ये आहे, म्हणजे इंटर्नल त्यांची निशामा जी आहे वर्ल्डची ती वरती चढते. आणि तिकडं समजा कोणी त्यांनी कुठल्या माणसांनी मेलाखा केला, त्यांनी सिगरेट पेटवली, त्यांनी चेक साईन केला, त्यांनी त्या जागेमध्ये सिगीम जे आहेत, म्हणजे जे जे इम्प्युरिटीज आहेत, जे जे ब्लेमिशेस आहेत, आसियाचे ब्लेमिशेस जे आहेत, त्यांनी त्या वरच्या वर्ल्ड मध्ये त्यांनी आणले. म्हणजे त्यांनी आता तो डॅमेज केला, तो डॅमेज नाही केला त्यांनी की त्यांनी पेपरमध्ये लिहिला आणि जेव, तो डॅमेज जो आहे तो वरच्या वर्ल्ड मध्ये तू अलाव केला सिगीमला, म्हणजे ज्याला बोलतात काली, ज्याला बोलतात सीताराखरा, त्यांना तू वरती अलाव केला त्या वर्ल्ड मध्ये, तू त्यांना परमिशन दिली, तुला तिकडे फक्त याची जागा होती आणि तुला त्यामुळे रेस्ट सांगितली होती. पण तू तुझ्या कामानी, तुझ्या तुझ्या मक्षवानी, तुझ्या तुझ्या ऍक्शन्सनी त्यांना तू जागा दिली वरती. म्हणजे तू डॅमेज कुठं केलास, तिकडे वरती डॅमेज केलं, त्यांना जागा दिली वरती. त्याचं भरपाई कोण करत? म्हणजे समजा कोणी ग्लास फोडला रोड साईडच्या रेस्टॉरंट मध्ये आणि त्यांनी कुठल्याने हॉटेलमध्ये जाऊन 7 स्टार हॉटेलमध्ये तिकडे त्यांनी त्यांची ट्रे तोडली, तर तो जो बॅलन्स जो आहे ना त्याला बोलतात पनिशमेंट. ऑब्व्हियसली पनिशमेंट जे आहे ते क्लीन करतात, वरचे जे ब्लेमिशेस आहेत ते रिपेअर करतात, ते इकडे भरायला लागतात आणि वरती ते क्लीन करतात. त्यामुळे ते पनिशमेंट जरी आपण बोललो की पनिशमेंट आले, पनिशमेंट म्हणजे नाही की हाशेमनी राग धरला आणि तिने तिला माफ नाही केला, नाही नाही नाही, ते पनिशमेंट आले की हाशेमनी माफ केला. समजते मी काय बोलते? तर पनिशमेंट जो आहे तो माफ केल्याच्या बद्दल आहे. जर हाशमीला माफ नाही करायचं असतं आणि हाशमीने पनिशमेंट नाही आणल्या असत्या आणि मग नंतर भरायला लागलं असतं कुठेतरी दुसरीकडे जाऊन काय, जिकडं त्याची किंमत जी आहे त्याला इंटरेस्ट मध्ये भरायला लागली असते, इंटरेस्ट सोबत. तर पनिशमेंट तो जसं काय गिफ्ट आहे, मताना आहे की तो क्लीन करते स्वतःला इकडे या वर्ल्ड मध्ये ऑलरेडी, वरती येईल त्याला वरती येऊन भरायला नाही लागणार. सदा हा पियुष, सिंपल पियुष आहे सदा. थँक यू रबी. ऍक्सेप्ट केला म्हणून हशेमने तिला पनिशमेंट दिली की 6000 इयर्स मध्ये बेजात हशेम आपल्याला परत ऑपॉर्च्युनिटी येईल आपल्याला, की आपण कंटिन्यू करतो की ना, आपण पण आपण तो सीनचा आपण पार्ट आपण रिपेअर करतो प्रत्येक मिक्सोत मध्ये बेजा हशेम. जेव्हा आपण येऊ आपण बघू कोला केन भाऊ खाता हशेम एलो केन मेले हा ओलाम मध्ये, तिकडे आपण बघू सगळ्या गोष्टी.
तर तिकडे असं आहे. तो तो आपण पण ते रिपेअर करतो आणि अल्टिमेटली आपण एकत्र होऊ आणि ती नेशामा जी आहे आदम अरिशोनची रिपेअर्ड आपल्याकडनं येईल आणि तिकडनं जो जे काय होणार होता शब्बातला ते आपण चालू करू एलेफशिवी मध्ये म्हणजे 7,000 इयर्स मध्ये जेव्हा आपण येऊ तेव्हा आपण तिकडे चालू करू बेसत हशेम जे काय होतं आपल्याला नाही माहिती काय होता. रामखाल आणतात त्यांच्या पुस्तकांमध्ये 7,000 इयर मध्ये काय होणार होता 8,000 इयर मध्ये काय होणार होता. पण जर सिकूम बोलायचं बोलला केन कारण की लास्ट लिहितात एलेफा सेरी म्हणजे 10,000 इयर्स मध्ये काय होणार आहे. तर बोलतात इदियात हशेम म्हणजे अंडरस्टँडिंग आहे हशेमचा अंडरस्टँडिंग तो क्लिअर होणार आहे आणि सगळे एक होतील हशेम बरोबर. सगळं सगळं जे चिमचू म्हणे हे न ते ओलामोत वगैरे सगळं एकत्र होईल बॅक टू हशेम. आणि तिकडे जे अंडरस्टँडिंग आहे हशेमचा तो खूप वरच्या लेवलचा होणार आहे अंडरस्टँडिंग हशेम. काल मी गब्रिएलला आणि यांना काय काय सांगितलं होता कारण की आपला जो अंडरस्टँडिंग आहे तोराचा तो लिमिटेड आहे आपल्या वर्ल्डसाठी आपल्या वर्ल्ड मध्ये तो लिमिटेड आहे फक्त कारण की आपल्याला नाही समजते कुठले कुठले अवेरोज जे आहेत ते ऍक्च्युली दाखवतात. ऍक्च्युली ते रोमेस करतात म्हणजे ते हिंट देतात वरच्या वर्ल्ड मध्ये. पण आपल्या वर्ल्ड मध्ये तो अवेर आहे तो कम्प्लिटली त्याच्यामध्ये कुठंच त्याला साईन नाही पण वरती त्याचा त्याचा जो रोमेस जो आहे तो जो हिंट जो आहे तो वरती लेवल मध्ये. तर आज क्लिअर आहे ना कोण आयडिया. तो पुढे जाऊ आपण 14th पसूक मध्ये तिकडे लिहिलंय ויאמר השם אלוקים אל הנחש כי עשית זאת ארור אתה מכל הבהמה ומכל חיית השדה על גחונך תלך ועפר תאכל כל ימי חייך. इकडं ब्युटिफुल बाबा बात्रा एक आहे एक्सप्लेनेशन काय हा कलला आहे. पण त्याच्या पहिले समजून घ्यायच्या आपण राशी बघू आणि राशीवरची पिरुशी माहित खिसकुनीचा तो आपण बघू इकडे. दाखवतो मी कुठे तुम्हाला इकडे लिहिलं आहे की असीता जोत म्हणजे हे जे तू काय केला כן כי עשית ויאמר השם אלוקים אל הנחש. נחשला बोलले हशेम की עשית זאת तू हे केलास अरू आता तू सगळ्यात कर्स्ट होणार आहे मी कोला बेहमा म्हणजे सगळ्या अॅनिमल्स पासून पण हे अॅनिमल्स जो आहे तो अॅनिमल्स आहे डोमेस्टिक अॅनिमल्स. आणि मी कोल खायाता सदे म्हणजे नॉन डोमेस्टिकेटेड अॅनिमल्स कॅट्स नाही बेहमा कॅटल म्हणजे मला वाटते बेहमा म्हणजे बोलतात कॅटल्स नाही बघू इकडे आपण इकडे बोलतात वरती ओके इकडे लिहितात कॅटल कॅन बेहमा म्हणजे कॅटल सगळे जे कॅटल्स आहेत कॅन बकऱ्या गुरं त्यांच्यापेक्षा आणि वाईल्ड बीस्ट म्हणजे जे जे बाकीचे झाड कुत्रा मांजर हे त्यांच्यापेक्षा तू जास्त त्यांच्यापेक्षा पण कस होशील. आणि त्यानंतर लिहिलं आहे अल गेखोनका म्हणजे तुझ्या पोटावरती तू जाशील ऑन बेली यू विल क्रॉल आणि तुझं जेवण जो आहे तू खाशील डर्ट. राशी इकडे सांगतात आपल्याला की עשית זאת מכאן שאין מהבחין בזכותו של מסית. להבחין בזכותו של מסית म्हणजे समजा कुठला माणूस आहे जो त्याचा मित्राला बघते चांगल्या मार्गावरती चाललाय चांगल्या कुठल्या गोष्टी करते हे करते ते करते त्याला त्याचं ऐकत नाही आपण त्याचं ऐकत नाही त्याला आमचा बेदीनमध्ये आणला त्यांनी बेदीनमध्ये आणला आणि त्यांनी त्याच्याबद्दल बोलला त्याच्या बेदीमध्ये याचा आवाज नाही ऐकला तो मसीत असेल तर एक्झाम्पल द्यायचा बोलला समजा एक्झाम्पल द्यायचं बोलला तर समजा कुठला माणूस आहे की त्याला त्याच्या मित्राचा राग आला आणि त्यांनी त्याला जाऊन एक जोरात थोबाडीत मारल्यावर त्याचा बोट जो आहे तो सुजला त्याच्या हड्डीवरती आणि तो माणूस घेऊन गेला त्याला बेदीनमध्ये की तू माझा बोट सुजवला तू मला मारला कशाला पहिली गोष्ट तुझा बोट सुजला माझी माझी चूक आहे की तू मला मारलास. तर तसं त्याला बोलतात मसीत त्यांनी चूक केली आणि मग त्याचा तो परत बेदीनमध्ये आणते बोलते ह्याच्यामुळे माझा बोट सुजला माझ्या बोट सुजला मी काय तुला केला. ते म्हणजे जो मसीत आहे ज्यांनी वाईट मार्गाला आणला तर बोलतात आणि त्याच्यामुळे त्याचं नुसत्याचं नुकसान झाला म्हणजे त्यांनी पहिले दुसऱ्याला काहीतरी केला आणि त्याच्यामुळे त्यांनी लावली आग त्याला लावायची होती आग दुसऱ्याच्या
खचेरमध्ये स्वतःच्या म्हणजे त्या मित्राच्या खचेमध्ये त्याला आग लावायची होती आणि नेमका आग लावता लावता त्याच्या हातामध्येच तो जो केरोसिनचा भांडा होता त्याच्या हातामध्येच फुटला आणि त्याच्यामुळे त्याला त्याला त्याचा हात जळला आणि हे झालं ते झालं ऑब्व्हियसली तो बेदीमध्ये जाऊन बोलू नाही शकत की ह्याच्यामुळे माझ्या हाताला आग लागली כן, त्याला बोलतात שמכאן אין מהפכין בזכותו של מסית. त्याला आपण זכות नाही देणार जो मसीद आहे त्याला. שאילו שאלו למה עשית זאת म्हणजे त्याला जर विचारलं तू का का करत होता मग तिकडं तू हे त्याला तिथं ऐकायचंच नाही त्याला काहीच नाही ऐकत हयालो लाक्षी म्हणजे जर आपण त्याला विचारलं असता नकाशला का तू असा केला जसा बाईला आपण विचारला बाईला विचारला वयोमे हशेम मा जो तसीत काय तू केलास बोलतात इकडं काय नाही बोलतात की असिता जेव डायरेक्ट आशेम तिकडे चालू करते बोलायला की असिता म्हणजे तू हे केलास त्यामुळे इकडे त्याला माझ होत असेल म्हणजे तुला विचारायला चालू केला प्रश्न पण इकडं मापितो बोलतात की जर त्याला विचारला असता लामा असिता का जो म्हणजे तुझं का केलंस हे तर बोल त्यांनी काय उत्तर दिला असता त्यांनी उत्तर दिला असता हयालो लाशिव दिव्रे रब दिव्रे तलमीद मी शोमीम सनेद्रीन मध्ये डिस्कशन आणलंय बोलतात मी काय पण बोलीन मी जाऊन काय पण त्याला बोलीन अरे तू मिचवत नाही करायला पाहिजे तू हे करायला पाहिजे तू टीव्ही लावायला पाहिजे बोलतात ते तोरामध्ये लिहिलंय काय दुसरा आणि मी तुला काय येऊन सांगतो कोणाचा ऐकशील तू माझा ऐकशील त्याचा ऐकशील बोलतात त्याचा तेव्हा तिकडं खूप त्याचा त्या मस्जिद जो आहे जो वाईट मार्गाला लावते त्याचा आपण ऐकणार नाही काहीच त्याला विचारणार पण नाही त्याला डायरेक्ट पनिशमेंट सांगतील की तू हे केलास देव मस्पिक बोलतात दिव मी शोमीम त्यांनी उत्तर दिला असता ऑब्व्हियसली म्हणून त्याला तिकडं विचारणार पण नाही मिकोल बेहेमा उ मिकोल खयात सदे हे बघू आपण इकडे लिहितात इम बेहेमा नितखलेल म्हणजे इकडं लिहितात खेन इकडं इम बेहेमा तितकलेल म्हणजे तिकडे लिहिलंय की कॅटल जे आहेत खेन कॅटल जो आहे जर तो कॅटलला जर त्याला पनिशमेंट कॅटलच्या पेक्षा जर तो जास्ती कर्स्ट आहे तर बोलतात ऑब्व्हियसली तो कर्स्ट आहे बोलतात तिकडे वेईम बेहेमा नितकलेल मिखाया म्हणजे बेहेमा जी होती ही कॅटल जी होती ती मो कर्स्ट आहे खायापेक्षा म्हणजे खाया म्हणजे वाईल्ड बीस्ट पेक्षा कॅटल जी आहे ती जास्ती मेकुलाल आहे जास्ती तिला तिला सफरिंग आहे आज मी खाया लोकोलचे खेन बोलतात ते राशी विचारतात तिकडे प्रश्न लो मिकोलचे खेन म्हणजे काय की खाया जी आहे ती तिच्यापासून तो ऑब्व्हियसली ऑब्व्हियसली तो जास्ती कस्ट आहे वाईल्ड बीस्ट पेक्षा पण बोलतात इकडे मसकत बराखोत मध्ये आणतात आणि बोलतात ललमदेखा שימי עיבורו של נחש 7 שנים आणि बोलतात इकडनं आपण शिकला की नखाश जो स्नेक जो आहे सर्पंट जो आहे त्याचा इबुगो म्हणजे त्याचे प्रेग्नन्सीचे दिवस किती आहेत प्रेग्नन्सीचे 7 वर्ष गमारा बोलते 7 वर्ष त्याची प्रेग्नन्सीचे वर्ष आहेत ऑब्व्हियसली आपण जर आता बघितलं तर नाही सगळ्या सापांचे 7 वर्षाचे आहेत पण हा जो साप होता त्याचा जो होता मेन जो अभिअवोत होता सगळ्यांचा जो आबा होता त्याला 7 वर्ष त्याच्या प्रेग्नन्सीची सायकल होती हे आपण बघू थोडं जास्ती इकडं बाबा बातळामध्ये आणतात okay? इकडं आणलाय आणि मस्कत बराखोत मध्ये पण आपण बघितला इकडं आणतात खतूल जो आहे म्हणजे हा इकडं अफिलू तो इकडे बोलतात इकडं आणतात बोलतात וכיצד תהיה עיבורו 50 יום כגון כלב וחתול बोलतात कुत्रा आणि मांजरांची जी प्रेग्नन्सीची सायकल जी आहे ना ती आहे ती आहे 50 दिवसांची 50 दिवस 52 दिवसांची सायकल आहे तूच नेकेवा यमे इबुगा शना आणि घोड्याच्या म्हणजे घोड्याची जी प्रेग्नन्सीची सायकल आहे ती आहे वर्षाची आणि बोलतात वे नखाश लेसोफ शेवा आणि नखाश जो आहे हा जो सर्प जो आहे त्याला 7 वर्ष त्याला 7 वर्षाची प्रेग्नन्सीची सायकल आहे כנגד הבהמה כל שכן מן החיה. כן, טוב, בסדר, בינתיים. बोलतात इकडे 50 दिवस सायकल आहे कुत्र्याची आणि मांजरीची वर्षाची सायकल म्हणजे ती 7 टाइम्स आहे फ्रॉम घोड्याच्या प्रेग्नन्सीची 1 वर्षाची आणि त्याच्यापेक्षा जास्ती जी आहे ती नखाशी आहे हा
हा तो क्लल आहे, हा तो त्याचा कर्स आहे. बाबा पात्रामध्ये प्रश्न विचारतात, हा कुठला कर्स आहे, हा कसला कर्स आहे? तर बोलतात कर्स कसा आहे माहिती आहे? या कर्स मध्ये काय होते, बोलतात की जोपर्यंत ती बाई प्रेग्नेंट आहे, 7 वर्ष समजा ती प्रेग्नेंट आहे, तो ऑब्विसली त्याच्या माये ते तिथं जगा, म्हणजे ती त्याचे जे सीड जे आहे ते कमी राहते. 7 वर्ष ती परत प्रेग्नेंट नाही होऊ शकत. आणि त्यामुळे तो जसा कलल आहे, तो जसा काय कर्स आहे नाखाशचा, की तो 7 वर्ष म्हणजे एकदा एकदा ती फिमेल नाखाश जी आहे ती प्रेग्नेंट झाली, 7 वर्ष तिला तिला परत ती प्रेग्नेंट नाही होऊ शकत. आणि त्यामुळे तो जसं याचे इमायत जगो म्हणजे बाबा पात्रा बोलते की ते कमी कमी होत राहतील. आणि मे बी त्यामुळे आता आपल्या दिवसामध्ये नकाश जे आहे ते वेगळी कुठली हे आहे, कुठला जीव नवीन जो आहे की ज्याला आपण बोलतो नकाश, जो रिझेम्बल करते ओरिजिनल नाकाशला. पण ओरिजिनल नाकाशचा हा हा कर्स होता. 7 वर्षामध्ये त्याला जन्म येईल. राशी लिहितात al गखोन खातीलेख रगलाईम आयुलो वेनितकथेचो. त्याला चांगले असे सुंदर पाय होते आणि ते कापले गेले, ते कापून टाकले आणि तो विदाऊट पायाचा झाला. तो हे वन ऑफ द पनिशमेंट्स होते नखाशचे. तो आपण बघू ओराखाईम काय बोलतात. ओराखाईम बोलतात ויאמר השם אלוקים אל הנחש 3 דברים גרם בדברו. म्हणजे त्याच्या त्याच्या बोलण्यामुळे, त्याच्या त्याच्या दिबूरमुळे 3 गोष्टी झाल्या. אחד, שגרם סילוק אור כבודו יתברך שהיה חופף על האדם ואשתו. जसं आपण ऑलरेडी बघितलं आणि तुम्हाला मी वाचून दाखवला बेन इश खायचा दरशात बरेशीत मध्ये, की त्यांचे जे लाईट्स होते, त्यांच्या ज्या सराउंडिंग जे कपडे जे होते ते वेगळे कपडे होते नाही, की कुतनोत ओर इम आईन, आणि कुतनोत ओर म्हणजे लाईट, जे कपडे होते ते डिसअपिअर झाले. बोलतात तिकडनं כבודו יתברך, तो निघून गेला. חופף על האדם ואשתו, כמו שכתבנו למעלה, כן? आपण ऑलरेडी बघितलंय. והוא סוד כותנות אור, כן? נכון? आपण בגיתלה אותה ऑलरेडी. כותנות אור עם א'. ב', גרם שנכרתו אדם וחווה מעולם הזה, שלא יחיו לעולם. म्हणजे अजून दुसरी गोष्ट काय झाली त्याच्या बोलण्यामुळे, नाकाशच्या बडबडमुळे, की हशेमनी मिता आणली आदामवरती आणि खावावरती, כעונש הרשות בכתוב, כן? बोलतात त्यांच्यावरती हा डेथ आणली. जसं लिहिलंय की बियॉम ओखलेख मिमेनो मोत तमूत, כן? ऑलरेडी सांगितलं होता की तू खाल्ल्यावरती तुझ्यावरती डेथ येईल. थर्ड, גרם שאפילו בימים אשר הם חיים בעולם לא יתעדנו בעדן אלוקים כאמור ויגרש את האדם. म्हणजे 3 गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये झाल्या त्याच्या बोलण्यामध्ये, त्याने त्याच्या खवाला सीन करण्यामुळे. पहिल्या गोष्टीमध्ये की हशेमची जी लाईट होती अराउंड आदाम ती कॅन्सल आउट झाली. दुसरी गोष्ट झाली की त्यांच्यावरती डेथ आली त्या आदाममुळे, आदाम आणि खावावरती डेथ आली. तिसरी गोष्ट काय झाली तर बोलतो त्यांना एन्जॉय पण नाही करायला मिळाला हशेमच्या क्रिएशन मधनं. का? त्यांना गानेदिन मी जागा होती आणि त्यांना त्यांना गानेदिनचं सगळं एन्जॉयमेंट त्यांच्यासाठी केला होता आणि त्यांना बाहेर काढले गेलं लगेच तिकडनं. गणेश होता, त्यांना बाहेर काढला तिकडनं गानेदिन मधून. या 3 गोष्टी झाल्या. बोलतात तिकडे ओरखाईम कन्नेगेत श्लोष्टान, ह्या 3 गोष्टींच्या साठी लका श्लोषा केनेगेद लका श्लोषा बोलतात. त्याच्यामुळे त्याला तीन पनिशमेंट दिले, ज्या या पसूक मध्ये आपण बघितलं. כנגד הפשטת ענן כבוד שהוא בחינת ברוך, אמר השם עליו ארור. म्हणजे ते बारूक होते त्यांच्या लाईट्समुळे, त्यांच्या बेगेदमुळे, त्यांच्या कपड्यांमुळे ते होते बारूक, आदाम आणि हवा. मिदा केनेगेद मिदा, त्यांना बारूकचा तुम्ही इथं बारूक काढून टाकला त्यांच्या नावामधनं, त्यामुळे तुझ्याबद्दल लिहिलाय आरू आता मिकोल बेमा, כן आरू, तू होशील कष्ट. כנגד החלטת אדם מעולם הזה ניחתו רגליו. आणि त्याच्यावरती डेथ आणली आणि त्याच्यावरती जसं काय करेत आणला, त्यामुळे इकडे पण त्याचे पाय कापले गेले करेत दाखवायसाठी. נכרתו רגליו שהם בערך אדם בחינת העדר העולם הזה, שהוא רגליים של עולם העשייה. रब गव्रियल तुम्हाला आठवते कुठे लिहिलंय असा, ही रगलाईम आहेत ते पाय, ओलाम आसिया जे आहेत ते रगलाईम आहेत ओलाम मध्ये. वरच्या वर्ल्डचे पाय जे आहेत
ते ओला मासियामध्ये आहेत. तिकडे लिहिलं आहे बेखिनात हा एदर म्हणजे बेखिनात एदर म्हणजे हे जे कॅन्सल आउट झाला त्याचे पाय העולם הזה שהוא רגליים של העולם העשייה. म्हणजे जे कॅन्सल आउट झाला त्याला होतात רגליים של העולם הזה. माणसाच्या बॉडी सारखा वर्ल्ड मध्ये पण त्यांचं स्ट्रक्चर आहे. त्याचे पाय कापले गेले कारण की त्यांनी त्याच्या वर्ल्ड मधनं त्याला कापले गेला कट केला त्यामुळे त्याचे नाही ज्याला बोलतात नेचाखोद येसोद ते त्याचे कट केले आणि त्याचे पाय कॅन्सल आउट झाले. כי יש לך לדעת כי אם לא היה אדם אוכל מעץ הדת, היה מצוי בעולם הזה ובעולם העליון כאחד. म्हणजे त्याचा कनेक्शन जो आहे माणसाचा ऑब्व्हियसली अजून पण अजून पण त्याचा कनेक्शन जो आहे तो वरच्या वर्ल्ड मध्ये पण आहे. पण बोलताच मग त्यांनी पाप नाही केला असता हा मत्सुई बाओलामध्ये उभ्या ओलामध्ये म्हणजे तो फ्रीली त्याला या वर्ल्ड मध्ये त्या वर्ल्ड मध्ये त्याला जायला पॉसिबल होतं कारण की तो डिस्कनेक्ट नाही झाला असता. नीला एचखाई मध्ये कितीतरी गोष्टी की तिकडे परसा टाकला त्यांनी सेपरेशन केला आणि ते जे आहे तो अफिलो हयारा तो येते नाही लाईट डायरेक्टली आणि जी लाईट येते हशेमची ती येते खूप साऱ्या मसखीम मध्ये वेखुले वेखुले आणि तिकडे वन ऑफ द तिरुसीम आपण बघितले ओरख बेनिशखाईच्या पुस्तकामधनं आणि एफा श्लेमामध्ये आणि बोलतात डिफरन्स आहे वर्ल्ड मध्ये बिफोर खेत आदम रिशोन आणि आफ्टर खेत आदम रिशोन याचे वर्ल्ड मध्ये डिस्कशन आहे लाशोन मध्ये अरिझलच्या लँग्वेज मध्ये तिकडं डिस्कशन करतात आणि बोलतात की नाखोन डिफरन्स आहे. एक पार्ट आहे जो होता पार्ट वर्ल्डचा तो होता बिफोर आदम रिशोननी पाप केला आणि त्या लेवलला आपण येतो शब्दात नाही जो आपण बोई कल्ला करतो आपण ऑलरेडी तिकडे चालू करतो चढायला वरती. आणि दुसरा जो पार्ट आहे तो डिस्कनेक्टेड आहे ऍज इफ तो डिस्कनेक्टेड आहे आणि बोलतात की जर त्यांनी केलं नसतं तर तो मत्सुई असतो त्याला जायला यायला चान्स होता डायरेक्ट विदाऊट आमिदामध्ये उभं राहण्याच्या मध्ये व्यादा दाब बाईत उभ्या आलिया जसा काही तो माणसाचा खालती घर आहे खालच्या माळ्यावरती आणि वरच्या माळ्यावरती त्याचं घर आहे दोन्ही घर ते कनेक्टेड आहेत. कसे खता निगशाम म्हणजे जसं त्यांनी पाप केल्यावरती तर काय झाला तो झाला गश्मी त्याच्या बॉडीमध्ये त्या नारी ह्याच्यामध्ये आणतात बिरकोत शाखार मध्ये अनोतेन लशखवी बिना तिकडे लिहिलं आहे की हा वर्ल्ड जो आहे ओला मज्जे आसिया तो जो आहे तो नाखासच्या पोटामध्ये आहे म्हणजे तिकडं तो वर्ल्ड जो आहे तो गश्मी झाला तो झाला मटेरियल तिकडं सगळं आपल्याला मटेरियल गोष्टी झाल्या आणि त्या पापामुळे तो तो झाला गश्मी ויכול לדור בשניהם יחד, אלא בעולם הזה בפני עצמו, וכאשר ירצה לעלות לעלייה, צריך להשתנות הגשם. म्हणजे समजा त्या माणसाला त्याच्या दुसऱ्या घरामध्ये जायचं आहे तो त्याला तो ह्या फॉर्म मध्ये नाही जाऊ शकत त्याला त्याचा फॉर्म चेंज करायला लागते म्हणजे हे जे कपडे जे आहेत त्या बॉडीची जी जी बेगेत आहे बॉडीचा जो 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 क्लोदिंग आहे ती त्याला काढायला लागते आणि मग तो वर जाऊ शकते विदाऊट विथ ह्या क्लोदिंग मध्ये तो नाही जाऊ शकत अफिलू अफिलू जेव्हा एलियॉन नवी दुसरे मलाखीम दुसरे एंजल जेव्हा खालती येतात आपल्या वर्ल्ड मध्ये ओला मासियामध्ये त्यांना आपल्या वर्ल्डचे कपडे घालायला लागतात त्यांना बॉडी मध्ये यायला लागतं ते मलाखी म्हणून डायरेक्ट नाही उतरू शकत त्यांना यायला लागते त्यांना यायला लागते त्यांना यायला लागते मसल्स मध्ये बोन्स मध्ये ब्लड मध्ये वेखुले बोलतात तिकडे कसे खता पाप केल्यामुळे निक्षाम म्हणजे तो झाला मटेरियलिस्टिक ואינו יכול לדור בשניהם יחד, तो नाही राहू शकत एका जागेमध्ये वरती אלא בעולם הזה בפני עצמו म्हणजे इकडे तो राहू शकते एकटा וכאשר ירצה לעלות לעלייה म्हणजे त्याला जर वरती जायचं आहे त्याच्या दुसऱ्या घरामध्ये צריך להשתנות הגשם जो आहे गश्मीयूत जो आहे तो चेंज व्हायला पाहिजे וזוהי מיתת אדם आणि त्याला बोलतात מיתת אדם डेथ. רובין तुम्हाला दिसते ओरख खाईमनी डेथला स्वीट केला तुम्हाला वरती जाऊन राहायचं आहे तर तुम्ही कपडे दुसरे घालता तुम्ही सेम कपड्यामध्ये नाही जाऊ शकत स्वीट केला डेथला त्यांनी स्वीट केला वरच्या घरी जायला तुम्हाला वेगळे कपडे लागतात तुम्ही सेम कपडे नाही घालून जाऊ शकत लजे निखरतू रगल्या नाखाश आणि त्यामुळे त्या नाखाशे पण पाहिजे ते कापून टाकले וכנגד מה שגרם לשלול מהאדם וחווה התאדנות גן העדן म्हणजे जे जे त्यांनी केला की ज्याच्यामुळे त्यांना गान एदेन मधनं काढले गेला अमार एला व आफार तोखाल म्हणजे गान एदेन मधली मजा तुम्ही काढून टाकली त्यांनी त्यांनी मजा त्यांनी काढून टाकली आदामानी खावाकडनं त्यामुळे त्याला त्याला लिहिलाय व अमार एला आफार तोखाल म्हणजे तू पण आता काय खाशील तर तू माती खाशील मी तुझ्या सगळ्या जेवणाला कुठली चव असणार आहे
मातीची चव असणार आहे. ועמו זיכרונם לברכה ביומם लिहिलं की כל מה שיאכל לא יתום טעם עפר, אלא טעם עפר. जो काय खाईल त्याचा ताम त्याचा टेस्ट जो आहे तो असणार आहे עפרचा, डस्टचा त्याचा टेस्ट असणार आहे, जे काय खाईल तो. ולפי זה ידויק על נכון אמרו הקדוש ברוך הוא לנחש בתחילת דבריו, की עשית זאת. म्हणजे पहिले लिहिताना केलेला आहे की עשית זאת, सांगायला काय? פירוש की קללות שמקללו השם הם מעשיו שעשה והם דברנו עצמם והבן. बोलतात ओर החיים, की त्याला पहिले सांगितलं की तू असं केलास म्हणून तुला हे पनिशमेंट आली. म्हणजे जसं बोलतात ना, मिदा केनेगेद मिदा आपण बोलतो, ओके, जसा तू केला तसं तुला भरायला लागणार आहे. आणि त्यामुळे हे जे 3 पनिशमेंट दिले इकडे, ते पनिशमेंट होते अगेन्स्ट तू तुझ्या मित्राबरोबर आदाम आणि खावाबरोबर जे तुम्ही केलास ते तुझ्याकडं परत येईल. आणि या ज्या 3 गोष्टी आहेत त्याच्याबद्दल इकडे दिलं आहे. तसं त्या पुढचा पसूक जो आहे तो ब्युटिफुल पसूक आहे, पण इकडे पिरुष जो आहे तो पण वर्थ आहे की त्याला आपण स्पेशल अटेन्शन देऊ पुढच्या वेळेला जेव्हा आपण शिकू ओर החיים. पसूक मध्ये आहे איבה אשים בעיניך ובין האישה ובין זרעך ובין זרע והוא ישופך ראש ואתה תשופנו עקב. खूप ब्युटिफुल यशोद आहे येचेर आराच्या कामामध्ये. बेजा असे तुमच्या प्रश्न नसतील आपण इकडे थांबू या वेळेला, आणि पुढच्या वेळेला तेथवा 15 नंबरचा पसूक जो आहे चॅप्टर 13 मध्ये तो आपण चालू करू. कोणाला काय प्रश्न वगैरे आहेत, विचारायचं काय? טוב, בסדר. आपण इकडे थांबू. मग सगळ्यांना ערב טוב, सगळ्यांना חודש טוב בעזרת השם. पुढच्या वेळेला आपण भेटू नेक्स्ट वीकला, कारण की पुढच्या आठवड्यामध्ये गमाराचा शिवर बहुतेक होणार नाही वेनसडेला. तर बेजार असे आपण मी पाठवीन याच्यामध्ये जा पॉसिबिलिटी असेल तर, आणि जरी नसेल השבוע तरी הזה पण אמרת לו. हा या आठवड्याला बोलत ना. या आठवड्यामध्ये गमाराचा शिवर उलाई नाही होणार. जर होणार असेल तर मी तुम्हाला सांगेन ऑलरेडी ट्यूजडेला, म्हणजे उद्या परवाला मी सांगेन जर होऊ शकत असेल तर. नाहीतर बेजार असे पुढच्या वेळेला आपण भेटू संडे इव्हनिंगला 6 o'clock इशायाच्या थर्ड चॅप्टर मध्ये. חזק וברוך, חודש טוב. בסדר, כל טוב, תודה רבה. חודש טוב.